तुझ्या कृपा सिंधू मधला बिंदू जरी मिळेल, तरी प्रभो शतजन्माची मातृशा शमेल. तुझे म्हणून आलो राया, बघत बघत दार, असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असतं. दररोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण प्रत्येकजण देवपूजा करतो. देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे, जो तो आपल्या भक्तीनुसार, श्रद्धेनुसार देवपूजा करत असतो. देवपूजा करताना काही जणांकडून अगदी छोट्या छोट्या चुका होतात, त्यामुळे देवपूजेचं फळ त्यांना मिळत नाही. किंवा काही जणांना देवपूजा करण्याची योग्य पद्धत कोणती हेच माहीत नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजा करताना कशी आणि काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर देवपूजेचे काही नियम आहेत ते देखील बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये जय श्रीराम असं जरूर लिहा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपलं घर असो किंवा दुकान असो, ऑफिस असो किंवा काही बिझनेस असो, प्रत्येक ठिकाणी आपण छोटं का असेना देवघर ठेवत असतो. घरामध्ये तर देव असतातच, घरामध्ये देवघर असतंच, पण आपलं जे काही ऑफिस असेल किंवा इतर काही व्यवसायाचं ठिकाण असेल, दुकान असेल, तर त्या ठिकाणी देखील आपण छोटंसं देवघर ठेवत असतो, बनवत असतो. कारण प्रत्येक घरातील मुख्य भाग म्हणजे देवघर. आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा म्हणजे देवघर, जो आपल्या आध्यात्मिक प्रगती आणि मनशांतीशी निगडित असतो. त्यातही लाकडी देवघर डिझाईन असेल तर बऱ्याच जणांना लाकडीच देवघर आवडतं. खरं तर देवघर हे आपण आपल्या आवडीनुसार बनवून घेत असतो. मन प्रसन्न राहावं आणि देवघराजवळ आल्यानंतर कोणतीही चिंता सतावू नाही असं वातावरण आपल्याला हवं असतं. त्यानुसारच आपण घरामध्ये देवघर बनवत असतो. देवघर देखील आपण ज्यावेळेस घराचा प्लॅन करतो त्यावेळेस देवघर देखील आपलं कसं असेल याबद्दलची देखील आपण कल्पना केलेली असते किंवा त्यावेळेसच आपण त्या देवघराचा प्लॅन केलेला असतो. देवघर झालं, पण देवपूजा करताना देखील काही महत्त्वाचे नियम आपण पाळले पाहिजे. कारण ते नियम जर आपण पाळले नाही तर देवी लक्ष्मी देखील आपल्यावर नाराज राहते. जर देवपूजा करताना जे महत्त्वाचे नियम आहेत ते आपण पाळले तर त्यामुळेच नक्कीच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहील. प्रत्येक घरात दररोज देवपूजा ही झालीच पाहिजे. दररोज नित्यनियमाने पूजा केली तर घर देखील प्रसन्न राहते. दररोज नित्यनियमाने आपण देवघरात देवपूजा करायची, त्यानंतर तुळशीला पाणी घालायचं, त्यामुळे आपल्या घरातील वातावरण देखील प्रसन्न राहतं. ज्यावेळेस आपण देवाची पूजा करतो तर ती प्रसन्न मनाने करायची, म्हणजे आपल्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या ज्या काही इच्छा असतात त्या देखील पूर्ण व्हायला मदत होते. आता आपण देवपूजा कशी करावी हे जाणून घेऊया. प्रत्येकजण दररोज देवपूजा करतो, आपापल्या पद्धतीने आपण देवपूजा करतो. पण देवपूजा करण्याची योग्य पद्धत कोणती हे आता आपण बघणार आहोत. देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा भाग आहे. सकाळी म्हणजे प्रातःकाली स्नान करायचं, स्नानानंतर देवपूजा करावी. बिना स्नानाची चुकूनही देवपूजा करायची नाही. देवपूजेसाठी जे काही साहित्य लागतं तर ते अगोदर जमा करून घ्यायचं. त्यानंतर आपण देवासमोर बसायचं. पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवांच्या उजव्या बाजूला ठेवावा. सगळ्यात पहिले काय करायचं तर आपण जे काही तांब्या भरून घेतला आहे देवपूजेसाठी, तर त्या पाण्यामध्ये पवित्र नद्यांचे आवाहन करावे. त्यातील जलाने, जर तुमच्या घरात शंख असेल देवघरात तर प्रथम शंखाची पूजा करावी, शंख जलाने भरावा. त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर शंखजल
प्रोक्षण करावे, म्हणजे शंखाने थोडं थोडं पाणी आपल्या शरीरावरती आणि जे काही आपण पूजा साहित्य घेतलं आहे त्याच्यावरती शिंपडावं. तिथे आपण देवघरासमोर देवपूजा करण्यासाठी बसलेला आहोत, तर तिथे त्या जमिनीवरती देखील थोडंसं पाणी शिंपडायचं. त्यानंतर यथायोग्य देवपूजेला सुरुवात करायची. आता जर तुमच्याकडे शंखच नसेल, तुमच्या देवघरामध्ये शंख नसेल, तर तुम्ही थोडंसं चमच्याने पाणी हातावरती घेऊन पाणी शिंपडलं तरीही चालेल. देवपूजेला नेहमी स्वच्छ कपडे घालून बसावे. देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी. सर्वप्रथम आपल्या कपाळाला गंध लावून घ्यावा. समई किंवा जे काही दिवा असतो देवाचा तो प्रज्वलित करावा. अगरबत्ती धूप लावून घ्यावे. त्या दिव्याला देखील गंध लावून घ्यायचा. सर्वप्रथम दीप का प्रज्वलित करायचा? कारण त्याने आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येत असतो. हे मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमध्ये सांगतच असते. त्यामुळे कोणतीही देवपूजा असो, सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या देवघरात जी घंटी असते त्या घंटीची पूजा करायची. त्यानंतर घंटी वाजवायची. एक एक करत सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालायचे. स्वच्छ पुसून सगळ्या देवांना चंदनाचा टिळा लावावा. तसेच सगळ्या देवांना फूल देखील वाहायचं. नंतर देवांना नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवण्यासाठी वेगळं काही बनवायचं नाही. जी तुम्ही भाजीपोळी बनवलेली असेल तर त्या भाजीपोळीचं देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुपाचं निरंजन तिथे लावायचं आणि मग आरती करून घ्यायची. तर अशा पद्धतीने तुम्ही दररोजची देवपूजा करू शकता. आता देवपूजेसाठी काही नियम आहेत ते आपण बघूया. सर्वप्रथम देवपूजा करताना नेहमी आंघोळ केलेली असावी. स्वच्छ वस्त्रे आपण परिधान केलेले पाहिजे. देवाची पूजा करताना डायरेक्ट जमिनीवर कधीही बसायचं नाही. बसण्यासाठी नेहमी आसन घ्यायचं. आपलं आसन हे देवापेक्षा उंच नसलं पाहिजे. पूजेला सुरुवात ज्यावेळेस आपण करतो तर सर्वप्रथम आपल्या कपाळाला कुंकवाचा टिळा किंवा गंध आपण लावून घ्यायचा. पूजा करताना आपलं मन शांत आणि एकाग्र असेल याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. देवपूजा करताना मध्येच उठून जायचं नाही. फोन वाजतोय मग आपण उठून गेलं, कोणीतरी आवाज देतोय मग उठून गेलं, असं करायचं नाही. पूजा करताना एकदा बसलं की पूजा होईपर्यंत आपण आपल्या जागा सोडायची नाही. पूजा करताना घंटा ही देवघरात ज्यावेळेस आपण ठेवतो तर ती आपल्या डाव्या हाताला येईल अशा पद्धतीने देवघरामध्ये ठेवायची. आणि शंख आपल्या उजव्या हाताला असला पाहिजे. तुपाचं निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे. पूजेमध्ये जर तुम्ही विड्याची पाने वापरत असाल तर विड्याची पानांचा देठ नेहमी देवाकडे असेल अशा स्थितीत ते ठेवायचे आहे. नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी. पूजेच्या वेळी कधीही एका दिव्याने दुसरा देवा लावायचा नाही. ज्यावेळेस आपण देवाला नमस्कार करतो तर नमस्कार करताना आपल्या पायात चप्पल बूट नसतील हे देखील आपण बघितलं पाहिजे. चप्पल बूट घालून नमस्कार करू नये. तसेच देवघरात देखील चप्पल घालून आपण जायचं नसतं. हे अगदी छोटे छोटे नियम आहेत जे आपण देवपूजा करताना पाळायचे आहेत. जर आपण हे नियम न पाळता देवपूजा केली तर देवपूजेचं जे काही फळ असतं ते फळ आपल्याला मिळत नाही. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजा नक्की कशी करायची, देवपूजा करताना आपल्याकडून कोणकोणत्या छोट्या छोट्या चुका होतात, देवपूजा करताना कोणते नियम आपण पाळले पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुमच्याकडून देखील देवपूजा करताना अशा काही चुका होता का ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.